माझे केस खूप गळत असल्यामुळे मला वाटलं की रोजमेरी लीव्हचं एकदा स्प्रे ट्राय करून बघावे. त्यासाठी मी कढीपत्ता घेतला, रोजमेरी लीव्हज घेतल्या आणि त्यामध्ये मेथी दाणे घेतले. हे इन्ग्रेडियंट्स ऑल घेऊन उकळले त्याला मी 2 ग्लास पाण्यामध्ये. त्याच्या अगोदर की आमच्या घरी वाणी आल्यामुळे थोडं माझं काम थांबलं होतं. त्याच्यानंतर मी आणखी माझे ते सगळे म्हणजे उकळल्यानंतर पाणी थंड झाल्यानंतर मी सगळं ती गाळून घेतलं चाळणीने आणि ते जे पाणी आहे मी ते आपल्या स्प्रे बॉटलमध्ये फिल केलं. त्याच्यानंतर ते फिल केल्यानंतर मी स्प्रे केला. त्या अगोदर ह्याचे बेनिफिट्स जर तुम्ही बघायला गेलं तर खूप सारे बेनिफिट्स आहेत. तुमचे जर हेअर्स खूप गळत असतील, ड्राय झालेले असतील आणि त्याची ग्रोथ थांबली असेल तर याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. तर तुम्ही जरूर ट्राय करावे. याच्यामध्ये आणखी तुम्ही हे पण टाकू शकतात, क्लो लीव्हज जसं की लवंग जरी टाकलं तुम्ही तर त्याचे पण आणखी तुम्हाला थोडंसं हे होईल. असं तुम्ही खूप कमी पैशामध्ये हे चांगलं तुमचं हेअरसाठी हेअर केअर एक टिप्स तुम्ही यूज करू शकतात. तर यासाठी मी तुम्हाला कशी काय प्रोसेस आहे ती सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये सांगण्यासाठी तुम्हाला मोठा एक ब्लॉग बनवेल. त्यासाठी तुम्ही हे बनल्यानंतर ते हे व्यवस्थित सगळ्या हेअर्सला तुम्ही स्प्रे करून घ्यायचा. सगळे हेअर स्प्रे झाल्यानंतर ते ओले असतात केस, खूप सगळीकडे हेअर झाल्यानंतर थोडंसं ड्राय होऊ द्यायचं. नंतर त्याच्यानंतरच तुम्ही वेणी वगैरे घालू शकतात. त्याच्या अगोदर तुम्ही काय घालू नका, कारण ते नंतर आणखी डॅन्ड्रफ होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ते जेव्हा तुम्ही स्प्रे कराल तेव्हा थोडा वेळ थांबायचं. हेअर सगळे ड्राय झाल्यानंतरच मग तुम्ही वेणी घालू शकतात. तर याचे खूप सारे बेनिफिट्स तुम्हाला 1 आठवड्याच्या अगोदरच दिसायला लागतील. तर तुम्ही जरूर ट्राय करून बघावे. आणि त्यासाठी जर तुम्हाला काही आणखी खूप डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता काय तुम्हाला रोजमेरीचं काय आणखीन. तर रोजमेरीचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. तर तुम्ही जरूर ट्राय करून, तुम्हाला हे ऑनलाईनमध्ये पण भेटून जाईल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स